हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम. अ, तर आज आहे रथ सप्तमी आणि हा व्हिडिओ खरंच खूप उशिरा येतोय कारण मला एडिटिंगला वेळच नाही मिळाला. तर सकाळी सकाळी मी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली, देवाला स्नान वगैरे घालून घेतलं आणि हळदी कुंकासाठी जे मला रांगोळी मॅट द्यायची होती ना, त्याचं थोडंसं काम राहिलं होतं. मग बाबा ते सकाळी सकाळी काम हाती घेतलं आणि करत बसले. मग माझी अंघोळ वगैरे झाली होती. तर म्हटलं लगेचच आपण नाश्ता बनवूया कारण वेळ पण नव्हता आणि आज खूप कामाची गडबड असणार होती. म्हणून म्हटलं पटकन पोहे बनवून घ्यावे. कारण कांदे पोहे असते ना तर मुलीसुद्धा अगदी पोट भरून नाश्ता करतात, दोघींना सुद्धा आवडतात. पण पोह्याने काय होतं ॲसिडिटी होते म्हणून शक्यतो आम्ही टाळते सकाळी सकाळी पोह्यांचा नाश्ता करायचा. पण कधी कधी काही ऑप्शन नसतो म्हणून बनवावे लागतात. छान असे कांदे पोहे मी बनवले आणि सगळ्यांना दिले सुद्धा. शिवान्या सर्वज्ञांनी सुद्धा पोट भरून नाश्ता केला आणि आम्ही दोघांनी सुद्धा केला आणि दादानी केला. एक दादा गावाला गेला होता आणि एकच इथं होता. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा नाश्ता दिला. आता नाश्ता झाल्यानंतर मग मी चहा वगैरे बनवला. कारण नाश्ता झाल्यानंतर चहा पिणं कंपल्सरी असतं आमच्याकडे. आता सगळं खाऊन पिऊन झालं होतं आणि बाबा घरी असले की यांना घरी थांबायचं नसतं, दोघींना घरात करमत नाही. म्हणून त्या दोघींना बाबा घेऊन थोडंसं खाली गार्डनमध्ये खेळायला गेले. त्याच्यानंतर मग मला बनवायचा होता चिवडा. कारण हळदी कुंकाला बायका बोलवल्या होत्या तर त्यांच्यासाठी मी नाश्त्यासाठी वेगळं काही बाहेरनं वगैरे अजिबात मागवलं नव्हतं. म्हटलं आपण घरी चिवडा बनवूया आणि मटेरियल पण होतं माझ्याकडे आणि आपल्याला येतं तर म्हटलं कशाला उगीच बाहेरचं खायचं तेलकट. म्हणून मग मी घरी छान मस्त असा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवला होता. जवळजवळ 3 किलोचा चिवडा मी बनवलेला आणि हा चिवडा बनवण्यासाठी मला साधारणतः 1.5 तास लागतात. म्हणजे मसाला वगैरे मी आदल्या दिवशी संध्याकाळी बनवून ठेवलेला. त्याच्यामुळे मला चिवडा बनवायला फार काही वेळ लागला नाही आणि असंही घरात खायचं पण चिवडा संपला होता. म्हटलं त्याच्यासोबत आपला घरचा पण बनवावा. मग मी थोडासा जास्तच बनवला. आता चिवडा वगैरे बनवून झाला होता तोपर्यंत मुली खालीच खेळत होत्या आणि जर एकदा त्या खाऊन पिऊन गेल्या ना तर त्या बराच वेळ खाली खेळतात. जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत त्या घरी यायचं नाव सुद्धा घेत नाहीयेत. तर हा जर चिवडाची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहे. तिचं नाव आहे मधुशाच रेसिपी म्हणून. त्याच्यावरती या सगळ्या रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटतील. म्हणजे आता नाही शूट केलेलं, अगोदरचे जुने व्हिडिओ आहेत. तर हा मस्त असा चिवडा माझा इथं बनवून तयार झाला होता आणि हा जो चिवडा आहे ना तर तो आमची सोलापूरची स्पेशालिटी आहे. तो शक्यतो इकडं पुण्यामध्ये वगैरे नाही मिळत, पण आमच्याकडे मिळतो. म्हणजे सेलसाठी सुद्धा मी बनवतो. 400 रुपये किलोने हा चिवडा आमच्याकडे मिळतो. जो काही मसाला वगैरे आहे तर तो मी घरीच बनवते त्याचा. नंतर चिवडा झाला की मी लगेच स्वयंपाक सुद्धा करून घेतला. मेथीची भाजी, भाकरी, वरण भात असा दुपारच्या जेवणाचा बेत होता. तर चिवडा थंड झाल्यानंतर या दोघांनी छान पॅक केले. म्हटलं त्या डिशमध्ये देताना तो सांडतो आणि असं काही बायका घरी आल्यानंतर कोणी शक्यतो नाश्ता करत नाही. त्या घरीच घेऊन जातात म्हणून मी छोटे छोटे पॅकेट पॅक केले. म्हणजे त्यांना सुद्धा द्यायला सोपं पडेल आणि एकतर ते सांडणार सुद्धा नाहीये म्हणून. या दोघांचं चाललं होतं कारण यांना जायचं होतं नंतर सिटीमध्ये. म्हणून म्हटलं की तुम्ही पॅकेट पॅक करा आणि मग जा. आणि मग घरातली कामं आवरता आवरता मला कशी संध्याकाळ झाली ना कळालंच नाही. कारण इतकं काम होतं आणि दुपारचं हे दोघे सुद्धा बाहेर गेले. त्याच्यामुळे माझा सगळ्या कामांचा गोंधळ उडाला. मग आमच्या शेजारच्या ताई ताई आहेत त्यांना म्हटलं मला तेवढी थोडीशी रांगोळी काढून द्या. मग त्याने रांगोळी वगैरे काढून दिली आणि मग ही माझी सगळी तयारी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. कारण हे शूट नाही करता आलं मला आणि आम्हाला सुतक असल्यामुळे माझी संक्रांत सुद्धा राहिली होती करायची म्हणून मग ती सुद्धा मी आजच करून घेतलेली. मग मुलींचं तर आवरलं होतं. मी माझं छान असं आवरून घेतलं. जो काही मेकअप आहे तो बेसिक असतो, जास्त काही नाही. आता माझं जे संक्रांतीचं वाण आहे ना ते सुद्धा पुजलेलं मी तुम्हाला दाखवते. कारण पुजताना किंवा संक्रांत करतानाचा व्हिडिओ मला नाही करता आला कारण तेवढी गडबडच होती आणि पटपट आवरायचं सुद्धा होतं आणि घरी कोण नसल्यामुळे सर्वज्ञ सुद्धा खूप चिडचिड करत होती. तर हा आहे माझा 25-25 म्हणजे 125चा वाण आहे. प्रत्येक गोष्ट 25 आहे अशी माझ्याकडे. हा खूप मोठा वाण आहे माझा. जसा मी लग्न झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला आईचा उचलला होता ना, तसाच मी पुढे कंटिन्यू केलाय. नंतर आता बायकायची वेळ झाली होती. मग सगळी तयारी झालेली माझी. म्हटलं आता हिला हलव्याचे दागिने घालून घ्यावे. तर मी एका हातात घालत होती आणि या दुसऱ्या हाताने त्या हातातलं काढत होती. म्हणजे पहिल्या बोरनानला हिने इतकं छान सगळं करू दिलं ना, म्हणजे वाटलं की बाबा इथून पुढचे सुद्धा ही अशा छान करू देईल. पण कशाचं काय त्याच्या अपोझिटच झालं सगळं. तिनं काहीही घालून दिलं नाही. म्हणजे मी इतक्या तासाने सगळ्या गोष्टी केल्या पण त्यातली एकही गोष्ट तिनं घालू दिली नाही. अगदी 2 मिनिटं फोटो काढेपर्यंत सुद्धा कुठली गोष्ट तिने ठेवलेली नाहीये. त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे आता हिला काही घालायचं नाहीये तर हिला फोर्स करण्यात काही अर्थ नाहीये. आणि शिवानीची थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे ती एकदम शांत शांतच बसलेली. कारण तिला जरा बरं वाटत नव्हतं आणि तिला विकनेस सुद्धा खूप होता. डॉक्टरकडे जाऊन आलो होतो पण तरी सुद्धा ती म्हणजे थोडीशी अशी नाराजच होती. त्याच्यानंतर बायका वगैरे आलेल्या सगळ्या सोसायटीतल्या. तर
हिनं घालू दिलं, पण दुसऱ्या मिनिटाला लगेच ते सगळं काढून सुद्धा टाकलं. मग सुरुवातीला सर्वज्ञाचं वगैरे औक्षण करून घेतलं आणि शिवण्याचं सुद्धा औक्षण केलं. मुलं सुद्धा आले होते कारण तिचं बोरनान होतं आणि ही आमची स्वरा दीदी छान तिचे फोटो वगैरे काढत होती. पण हिला काही फोटोही काढायचे नव्हते आणि काही घालायचं सुद्धा नव्हतं. म्हणजे आम्ही तिला इतका असं नादी लावायचा प्रयत्न केला, इतकं बिझी करण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबात ऐकत नव्हती. जे तिला करायचंय तेच तिनं केलं. आणि त्याच्यानंतर मग स्वराला म्हटलं मी फोटो काढ आणि तिचं छान औक्षण करून घेतलं. लगेच बोरनांची तयारी सुद्धा केली. म्हटलं आधी बोरनान करून घ्यावं आणि मग हळदी कुंकू. कारण मुलं बराच वेळ बसली होती वाट बघत आणि ही कुठली गोष्ट करू देत नव्हती. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे जसं आहे तसंच. आता आईने तिला हळदी कुंकू लावले म्हणून ती सुद्धा आईला लावत असते. जसं मोठी माणसं करतात ना अगदी सेम तसंच तिला करायचं असतं. आणि मस्त अशी तिळाची चिक्की खाती बसलेली. मग सगळ्यांनी तिचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता चला बोरनानला सुरुवात करूया. लास्ट टाइम काय झालं होतं आम्ही जिथं राहायचो ना तिथं काही जास्त मुलं वगैरे नव्हती आणि तिथं आम्ही रेंटने राहायचो. आता इथं आहे ना तर सोसायटी खूप मोठी आहे त्यामुळे मुलं सुद्धा खूप आहेत. तरी बरेच जर आले नव्हते कारण ला म्हणजे वीकेंड होता त्याच्यामुळे बरेच जण गावी सुद्धा गेले होते. त्याच्यामुळे जास्त मुलं नव्हती पण बरीच होती त्यामुळे तिला सुद्धा खूप छान आणि असं आनंदी वाटत होतं. नंतर मी सगळ्यांना कुंकू वगैरे लावलं आणि जेव्हा मी हळदी कुंकू म्हणजे वाण देते ना तेव्हा मी हळदी कुंकू सुद्धा प्रत्येक वर्षी देते. तर मी सगळ्यांना कुंकू लावलं, पान सुपारी वगैरे दिली. आता गावाकडे पान सुपारी कंपल्सरी देतात म्हणजे सुवासिनींना आलेल्या बायकांना. पण इथं सिटीमध्ये शक्यतो मी तर ज्या ठिकाणी हळदी कुंकाला गेलते ना मला तर कोणीच पान सुपारी नाही दिलं. फक्त जो काही आपला वाण असतो तोच त्यांनी दिलेला. ज्या काही गावाकडच्या प्रथा असतात किंवा जे आपल्या घरात असतात तर त्या मी प्रत्येक फॉलो करते. त्याच्यामुळे मी सुद्धा इथं पान सुपारी वगैरे सगळ्यांना दिली. आणि कसं होतं रथसप्तमी होती आणि लास्ट दिवस असल्यामुळे बऱ्याच जणींकडे हळदी कुंकू होतं. तर एक एक जण येतच होतं कारण संक्रांत झाल्यापासून आता रथसप्तमीपर्यंत म्हणजे इतक्या जणांचं हळदी कुंकू होतं की रोज सोसायटीमध्ये 2-3, 2-3 असे हळदी कुंकू असायचे. त्याच्यामुळे बायका मग सगळ्या सोबत येत नव्हत्या. जसं ज्यांची कामं होतील किंवा जसं ज्यांना जमेल तसं ते येत होत्या एक 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 एक. जवळजवळ 9-9:30 वाजेपर्यंत बायका हळदी कुंकाला येतात. त्याच्यानंतर मी सगळ्यांना वाण वगैरे दिला आणि नाश्ता वगैरे सुद्धा दिला पण कोणी खाल्ला नाही. जे घरीच घेऊन गेले. थोड्या वेळ त्या सुद्धा गप्पा वगैरे मारत बसल्या होत्या. कारण आम्ही राहायला येऊन आता इथे 5-6 महिने झालं आणि माझ्या पण इतक्या काही ओळखी नाहीये तिथं की आहेत तेवढे ठराविक आहेत त्यांनाच फक्त मी सांगितलेलं. तर जे आपल्या ओळखीच्या नाहीयेत त्यांना सांगून तरी काही ते आपल्या घरी येणार पण नाहीयेत. म्हणून मी जास्त काही बायका सांगितल्या नव्हत्या आणि असंही मी कुठे जास्त बाहेर जात नाही त्यामुळे माझी एवढी ओळख पण नाहीये. आणि कसं असतं बायका म्हणजे जॉबला वगैरे जातात. मग कधी काही सणवार असेल तेव्हाच सोसायटीचे सगळे एकत्र आले तर तेव्हाच भेट होते ना, नाहीतर असं दररोज शक्यतो अशी भेट नाही होत. त्याच्यामुळे मग छान मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या. थोड्या वेळा मी त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारल्यानंतर त्यांना दुसरीकडे हळदी कुंकाला जायचं होतं. म्हणून त्या हळदी कुंकाला सुद्धा गेल्या आणि आम्ही हळदी कुंकासाठी असे छान रांगोळीचे जे वुलन मॅट असतात ते बनवले होते रांगोळी मॅट. कारण देवाच्या ताटाखाली ठेवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. आणि माझं एक म्हणणं होतं की आपण बाहेरून कुठली गोष्ट विकत आणण्यापेक्षा स्वतः कस्टमाइज करून दिली तर खूप बरं होईल आणि माझ्याकडे सगळं मटेरियल सुद्धा होतं. फक्त मला बनवण्यासाठी याला म्हणजे 3 दिवस गेले माझे आणि खूप छान वाटत होतं की बाबा प्रत्येक गोष्ट मी यातली स्वतः कस्टमाइज करून दिली. म्हणजे हळदी कुंकाचं वाण असो किंवा नाश्ता असो. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असे फोटो वगैरे काढले. त्यात शिवण्याच्या टीचर सुद्धा आल्या होत्या. शिवण्याला असं वाटतं की तिच्या टीचर आमच्या सोसायटीमध्ये राहतात आणि तिला असं वाटतं की म्हणजे जो काही घरी कार्यक्रम असतो ना तेव्हा आमच्या टीचरांना सुद्धा बोलवते म्हणजे तिला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर एक एक बायका अशा येतच होत्या आणि ह्या दोघींचं चाललं होतं की सर्वज्ञाचं म्हणणं असं की तू त्या बायकांना कसं वाण देते ना तसं मला पण दे म्हणून ती सुद्धा घेऊन बसली होती.
नंतर ज्या बायका येतील त्यांना मी वाण देत गेले आणि त्यांच्यासोबत छान फोटोसुद्धा काढले. तर सगळं हळदी-कुंकू वगैरे झालं होतं आणि हा कृष्णा शिवण्या सर्वज्ञ यांची छान मस्ती चालू होती. आणि सर्वज्ञाचं कसं असतं एका जागी बसते, मग ती शिवण्याला किंवा कृष्णाला काम सांगते आणि ते तिला आणून सुद्धा देतात. आणि अशी बसली होती मस्त, कारण दमल्या होत्या दोघी सुद्धा, दिवसभर अजिबात झोपल्या नव्हत्या. आणि बाबा वगैरे बाहेर गेले होते, कारण मी सुद्धा इतकी दमली होती ना की संध्याकाळी स्वयंपाक करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणून म्हटलं आजचा दिवस बाहेरूनच पार्सल आणा, कारण घरातली साफसफाई वगैरे 2 दिवसापासून माझं काम चालू होतं आणि त्यात मी सुद्धा तब्येत बरी नव्हती आणि सर्वज्ञाची सुद्धा बरी नव्हती. त्यामुळे खूप दमायला झालेले दिवसभराच्या कामाने. आणि त्याच्यानंतर शिवण्याला थंडी वाजत होती, ती झोपलेली सोफ्यावर. पण सर्वज्ञ घरात जाऊन कपाटातून तिला छान असं ब्लँकेट आणून दिले आणि तिला सांगते की दीदी हे घेऊन झोप म्हणून. म्हणजे यांच्या बहिणा बहिणींचं प्रेम बघा किती असतं. भांडण पण तेवढीच करतात, पण भांडणापेक्षा जास्त एकमेकीला जीव लावून राहतात. म्हणजे इतकी जास्त त्या भांडणं कधी करत नाहीयेत. त्याच्यानंतर बाबा आणि दादा आले. लगेच सर्वज्ञ पळत गेली की काही खाऊ आणलंय बघण्यासाठी. पण आज आमच्याकडे होते फक्त बाजार आमटी आणि भाकरी असा मेनू होता. दोन्ही सुद्धा गोष्टी पार्सलच आणल्या होत्या. आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि असा होता